नमस्कार मित्रांनो, मी राहुल गवांदे. आज आपण जाणून घेणार आहोत भारतात पुरुषांमध्ये कोणते कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतात, कॅन्सरची स्टेज म्हणजे काय, लवकर निदानासाठी कोणत्या तपासण्या उपलब्ध आहेत, मोफत मदत कुठे मिळू शकते आणि साइड इफेक्ट शिवाय वेदनारहित उपचार पद्धती कोणती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबासाठी जीव वाचवणारी ठरू शकणार आहे. भारतातील पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळणारे कॅन्सर बघूयात. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार भारतातील पुरुषांमध्ये तंबाखूशी संबंधित कर्करोग सर्वाधिक आहेत, ज्यामध्ये फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे लंग कॅन्सर 11%, धूम्रपान हे मुख्य कारण. विशेषतः शहरी आणि दक्षिण भारतात हे प्रमाण जास्त आढळते. तोंडाचा कर्करोग म्हणजेच माउथ कॅन्सर 8.9%. प्रामुख्याने गुटखा, तंबाखू, पान मसाला यामुळे धोका वाढतो. प्रोस्टेट कॅन्सर ज्याचं प्रमाण आहे 6.5%, वयोमानानुसार होणारा धोका. जिभेचा कर्करोग म्हणजेच टंग कॅन्सर 6.3%, तंबाखू आणि मद्यपानाशी संबंधित. पोट व अन्ननलिकेचा कॅन्सर 5%. ईशान्य भारतात प्रमाण जास्त. थोडक्यात सांगायचे तर तंबाखू हे पुरुषांमधील बहुतांश कॅन्सरचे प्रमुख कारण ठरते. कॅन्सरची स्टेज म्हणजे काय? कॅन्सरचे मुख्य 5 टप्पे असतात. स्टेज 0, 1, 2, 3 आणि 4. सुरुवातीचे टप्पे 0, 1 आणि 2 या अवस्थेत कॅन्सर लवकर सापडल्यास पूर्ण बरा होण्याची शक्यता जास्ती असते. प्रगत टप्पे म्हणजे स्टेज 3 आणि 4 या अवस्थेत कॅन्सर शरीरात पसरायला लागलेला असतो. उदाहरणार्थ मनीषा कोहिराला यांना स्टेज 4 कॅन्सरचे निदान झाले होते. TNM प्रणाली म्हणजे काय? डॉक्टर कॅन्सरची स्टेज ठरवताना TNM प्रणाली वापरतात. T म्हणजे ट्यूमर, गाठीचा आकार. N म्हणजे नोड, लिम्फ नोड मध्ये पसरलेला आहे का. M म्हणजे मेटास्टॅसिस, इतर अवयवांमध्ये पसरलेला आहे का. जेव्हा कॅन्सर दुसऱ्या अवयवांमध्ये पसरतो तेव्हा त्याला स्टेज 4 म्हणतात. लवकर निदानासाठी तपासण्या: स्तनांचा कर्करोग, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन, मॅमोग्राम, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, पॅप्समियर, HPV टेस्ट, VIA टेस्ट. तोंडाचा कर्करोग, प्राथमिक वैद्यकीय तपासणी, मोफत तपासणी शिबिरे. लवकर निदान म्हणजेच कमी खर्च, जास्त जीवदान. आता पाहूयात मोफत मदत करणाऱ्या संस्था कोणत्या. UV केअर कॅन्सर फाउंडेशन. क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. कर्करोग रुग्णांना आर्थिक मदत आणि जागरूकता निर्माण करणे हा या संस्थेचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त सरकारी रुग्णालये आणि रिजनल कॅन्सर सेंटर्स मोफत तपासणी शिबिरे आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देतात. स्वयंसेवी संस्था आणि ट्रस्ट, हॉस्पिटल्स कमी खर्चात उपचार सुविधा करून देतात. ॲडव्हान्स स्टेजमधील उपचाराकरिता ई-मेडिका सारख्या उपकरणाच्या आधारे रुग्णास त्यांच्या घरी
उपचार घेणे सोपे व सुलभ होते. कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान होणारा शारीरिक त्रास कमी करण्यास या उपकरणाचा प्रभावी वापर होतो. त्याचप्रमाणे कॅन्सर पेशी समूळ नष्ट करण्यास हे उपकरण प्रभावीरित्या कार्य करते. या उपचार प्रणालीमध्ये कोणतेही साइड इफेक्ट्स पेशंटच्या शरीरावर होत नाहीत. रुग्णाची भूक वाढते, तसेच पेशींचे पोषण योग्य पद्धतीने झाल्यामुळे पेशंट लवकर बरा होऊ लागतो. शरीरात उत्पन्न होणारे लम्प्स म्हणजे गाठी बारीक होण्यास या उपकरणाचा प्रभावी उपयोग होतो. एकंदरीतच काय, रुग्णांना किमान औषध घेऊन सुलभ, वेदनारहित, प्रभावी उपचार पद्धती घरच्या घरी उपलब्ध होते. लक्षात ठेवा, ही उपचार पद्धती मोफत नाही. त्याकरिता 7249325392 या क्रमांकावर कॉल करून चौकशी करू शकतात. भारतामध्ये पुरुषांमध्ये फुफ्फुस, तोंड, प्रोस्टेट आणि पोटाचे कर्करोग जास्त प्रमाणात आढळतात आणि यातील बहुतांश तंबाखूमुळे होणारे कर्करोग आहेत. लक्षात ठेवा, तंबाखू सोडा, नियमित तपासणी करा आणि लक्षणे दुर्लक्षित करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी राहुल गवांदे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.